नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी जी.के क्यूज चॅनलवर. इथे तुम्हाला मिळतील रोज नवीन जनरल नॉलेज प्रश्न. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रासोबत शेअर करा. तर चला मग आजची भन्नाट जी.के क्यूज सुरू करूया. कोणत्या पक्षाला निसर्गाचे हेलिकॉप्टर म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ पोपट, ब कबूतर, क गिधाड, ड हमिंग बर्ड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड हमिंग बर्ड. या पक्षाला निसर्गाचे हेलिकॉप्टर म्हणून ओळखले जाते. संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत सी पी यू, ब कीबोर्ड, क माऊस, ड इंटरनेट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड सी पी यू. संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग सी पी यू हा आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या भारतीय राज्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ दिल्ली, ब गुजरात, क मुंबई, ड राजस्थान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब गुजरात. स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात या भारतीय राज्यात स्थित आहे. कोणता पक्षी आपल्या कानाचा वापर करून पाहू शकतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ कोकिळा, ब पोपट, क हंस, ड वटवाघूळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड वटवाघूळ. हा पक्षी आपल्या कानाचा वापर करून पाहू शकतो. कोणत्या माशाला माशांचा राजा मानले जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत डॉल्फिन, ब व्हेल, क शार्क, ड झिंगा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क शार्क. या माशाला माशांचा राजा मानले जाते. मानवी शरीरातील कोणता अवयव वीज निर्माण करू शकतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ मेंदू, ब डोळा, क कान, ड मूत्रपिंड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ मेंदू. मानवी शरीरातील मेंदू हा अवयव वीज निर्माण करू शकतो. कोणत्या प्राण्यावर मद्य ओतल्यास तो वेडा होतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ विंचू, ब साप, क माशी, ड बेडूक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ विंचू. विंचू या प्राण्यावर मद्य ओतल्यास तो वेडा होतो. कोणत्या रंगामुळे साप फडकतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ लाल, ब निळा, क पिवळा, ड काळा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब निळा. निळ्या रंगामुळे साप फडकतो. कोणत्या प्राण्याच्या कातडीपासून 40 प्रकारची औषधे बनवली जातात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ साप, ब कासव, क विंचू, ड मासा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क विंचू. या प्राण्याच्या कातडीपासून 40 प्रकारची औषधे बनवली जातात. मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाणात काय आढळते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ ऑक्सिजन, ब हाडे, क केस, ड रक्त. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ ऑक्सिजन. मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाणात ऑक्सिजन आढळते. धावल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 15 मिनिटे, ब 10 मिनिटे, क 20 मिनिटे, ड 1 तास. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 10 मिनिटे. धावल्यानंतर 10 मिनिटांनी पाणी प्यावे. कोणते फळ साखरमुक्त आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ आंबा,
ब केळी, क लिची, ड जांभूळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड जांभूळ हे फळ साखरमुक्त आहे. चंद्रापर्यंतचा प्रवास करण्यास किती वेळ लागतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 4 दिवस, ब 3 दिवस, क 6 दिवस, ड 5 दिवस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ 4 दिवस. चंद्रापर्यंतचा प्रवास करण्यास 4 दिवस एवढा वेळ लागतो. हिंदी बोलणाऱ्या पहिल्या रोबोटचे नाव काय होते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ रोशनी, ब रश्मी, क कृतिका, ड सोफिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब रश्मी. हिंदी बोलणाऱ्या पहिल्या रोबोटचे नाव रश्मी हे होते. कोणत्या फळाच्या आत फूल असते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ केळी, ब आंबा, क उंबर, ड कलिंगड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क उंबर या फळाच्या आत फूल असते. जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ शहामृग, ब हमिंगबर्ड, क ससाना, द गिधाड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ शहामृग हा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे. कोणता पक्षी आपल्या मेंदूचा अर्धा भाग झोपवू शकतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ बदक, ब पोपट, क कोकिळा, ड मोर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ बदक हा पक्षी आपल्या मेंदूचा अर्धा भाग झोपवू शकतो. भूक लागल्यावर कोणता प्राणी स्वतःलाच खातो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ उंदीर, ब मासा, क ससा, ड कासव. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ उंदीर हा प्राणी भूक लागल्यावर स्वतःलाच खातो. बुर्ज खलिफा बांधण्यासाठी अंदाजे किती वर्ष लागली? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 5 वर्ष, ब 7 वर्ष, क 10 वर्ष, ड 15 वर्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ 5 वर्ष. बुर्ज खलिफा बांधण्यासाठी अंदाजे 5 वर्ष लागली. चहा पिल्याने कोणता आजार होतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ कर्करोग, ब मधुमेह, क टीबी, ड ॲसिडिटी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड ॲसिडिटी. चहा पिल्याने ॲसिडिटी हा आजार होतो. मानवी शरीराचा सर्वात वेगाने वाढणारा भाग कोणता आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ त्वचा, ब दात, क हात, ड नखे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ त्वचा. मानवी शरीराचा सर्वात वेगाने वाढणारा भाग त्वचा हा आहे. हवा महल कोणत्या भारतीय शहरात स्थित आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ दिल्ली, ब आग्रा, क जयपूर, ड जोधपूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क जयपूर. हवा महाल जयपूर या भारतीय शहरात स्थित आहे. आयुर्वेदिक औषधाचा शोध कोणत्या देशाने लावला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ भारत, ब चीन, क जपान, ड अमेरिका. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ भारत. आयुर्वेदिक औषधाचा शोध भारत या देशाने लावला. गायीचे आयुष्य किती असते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 10 वर्ष, ब 16 वर्ष, क 12 वर्ष, ड 20. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड 20 वर्ष. गायीचे आयुष्य 20 वर्ष इतके असते. डासाला किती पाय असतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 5 पाय, ब 6 पाय, क 10 पाय, ड 12.
या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 6 पाय. डासाला 6 पाय असतात. स्प्राईट ही कोणत्या देशातील कंपनी आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ भारत, ब अमेरिका, क जर्मनी, ड चीन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब अमेरिका. स्प्राईट ही अमेरिका देशातील कंपनी आहे. ट्रॅफिक सिग्नलवरील कोणता रंग आपल्याला थांबायला सांगतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ लाल, ब निळा, क हिरवा, ड पिवळा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ लाल. ट्रॅफिक सिग्नलवरील लाल रंग आपल्याला थांबायला सांगतो. आधार कार्डची सुरुवात कधी झाली? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 2009, ब 2006, क 2005, ट 2010. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ 2009. आधार कार्डची सुरुवात 2009 मध्ये झाली. कोणत्या भांड्यात चहा सर्वात लवकर थंड होतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ पितळ, ब चांदी, क स्टील, ड ॲल्युमिनियम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड ॲल्युमिनियम. या भांड्यात चहा सर्वात लवकर थंड होतो. केळीसोबत कोणता खाद्यपदार्थ खाणे जीवघेणे ठरू शकते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ दही, ब अंडे, क दूध, ड फळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब अंडे. केळीसोबत अंडे हे खाद्यपदार्थ खाणे जीवघेणे